आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आदरणीय शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आज या कार्यक्रमात आपल्यासमोर बोलताना अत्यंत आनंद होत आहे, अभिमान वाटत आहे आणि मन अगदी कृतज्ञतेने भरून आले आहे। कारण हे यश माझ्या एकटीचे नव्हे, तर माझ्या शाळेचे, माझ्या शिक्षकांचे, माझ्या आईबाबांचे आणि माझ्या दोघ्या बहिणींचे पण आहे। शिक्षकांचे सहकार्य आणि योग्य मार्गदर्शन नेहमीच मला लाभले। तसेच माझ्या आईबाबांनी नेहमी माझा आत्मविश्वास वाढवला, मला प्रोत्साहन दिला। शिक्षकांच्या आणि आईबाबांच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले। कोणतेही यश हे एका दिवसात मिळत नाही, त्यासाठी सातत्य, मेहनत, शिस्त आणि स्वतःवर विश्वास असणे आवश्यक असते। मी अभ्यासाला कधीही बोझ न मानता नेहमी मनापासून आणि आनंदाने अभ्यास केला। डिस्ट्रॅक्शन्स आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला। अभ्यासात कोणतीही अडचण किंवा शंका आल्यास संकोच न करता लगेच शिक्षकांशी संवाद साधला। प्रत्येकच विषयाचा योग्य रीतीने अभ्यास केला। मॅथ्समध्ये केवळ नियम वाचून चालत नाही, तर कॉन्सेप्ट, संकल्पना समजून घेऊन वारंवार प्रॅक्टिस करण्यावर सर्वाधिक भर दिला। सायन्समधील कॉन्सेप्ट आणि डायग्रामचा योग्य रीतीने सराव केला आणि सखोल अभ्यास केला। अवांतर वाचन केले, व्याकरण योग्य प्रकारे समजून घेतले आणि स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहिण्याचा प्रयत्न केला। अशा प्रकारे अभ्यास करून आज मी इथे तुमच्या समोर उभी आहे। खरं तर या प्रवासाची सुरुवात मागील वर्षी याच मंचाकडे बघून झाली। मागील वर्षी जेव्हा हा कार्यक्रम सुरू होता, तेव्हा मी या सभागृहात बसून मंचावरील इतर विद्यार्थ्यांचे कौतुक पाहत होते। त्याचवेळी मनात हा ध्येय निश्चित केला की पुढच्या वर्षी आपल्याला सुद्धा या मंचावर स्थान मिळवायचे आहे। विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा असे ध्येय मनाशी ठेवून प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि मला विश्वास आहे की तुम्ही सुद्धा सर्वोत्तम कामगिरी करून तुमचे स्वतःचे आणि आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल कराल। तर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींना तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या या यशात मोलाचा वाटा असणाऱ्या सर्व गुरुजनांचे आणि माझ्या आईबाबांचे पुनश्च मनापासून आभार मानते। तसेच या मंचावर मला माझे विचार मांडण्याची मोलाची संधी दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।